नमस्कार सर्वांना. मी डॉक्टर तांबारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी लातूर. तर आज तुम्हाला सर्वांना जिल्हा क्षयरोग केंद्र इथं बोलवण्याचा उद्देश हा आहे की आपला जो हा नॅशनल ट्युबरक्युलोसिस इलिमिनेशन प्रोग्राम आहे, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम, हा जो कार्यक्रम आहे तो सध्या TB मुक्त भारतामधून आपल्याला TB हा हटवायचा आहे, दूर करायचा आहे. आणि त्याच अनुषंगाने आपल्याला TB फ्री लातूर जिल्हासुद्धा आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल आणि त्याच्यासाठी जे काही ह्या कार्यक्रमाची उद्दिष्ट आहेत ती आपल्याला साध्य करायची आहेत. आणि आपल्या सर्वांनाच अवगत आहे की ज्यावेळेस आपलं कुठलाही आजार हा जर दूर करायचा असेल तर ती ज्यावेळेस सामाजिक चळवळ होते, समाजातला प्रत्येक घटक याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, सहभाग घेतो, त्याच वेळेस आपण ते ध्येय आपण साध्य करू शकतो. तर सुरुवातीला क्षयरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे आणि आपल्या भारतामध्ये एकूण जगाच्या 26% रुग्ण हे आपल्या भारत देशामध्ये आहेत. त्यामुळं म्हणजे 1/4 एवढे रुग्ण आपल्या भारत देशामध्ये आहेत आणि रुग्णांची संख्या एवढ्या जास्त प्रमाणात असल्यामुळं 2000 म्हणजे जगासाठी TB फ्री होण्याचं उद्दिष्ट 2030 आहे. परंतु त्यामुळं भारतासाठी हे 5 वर्ष आधी म्हणजे 2025 च्या आधी आपल्याला TB फ्री भारत करण्याचं उद्दिष्ट आपल्या सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी ते ठरवलेलं आहे. कारण की हा 6 महिन्यापर्यंत ह्या आजाराचा उपचार राहतो आणि त्याच्यामुळं ती जी कुटुंब आहे त्या कुटुंबाचं सुद्धा 6 महिन्याचं म्हणजे जो व्यक्ती हा क्षयरोगग्रस्त असेल तर 6 महिन्याचं त्याचं रोजगार म्हणा तो त्या ठिकाणी थांबलेला असतो. म्हणजे 6 महिन्यासाठी त्याचं आर्थिक नुकसान त्या कुटुंबाचं त्या ठिकाणी होतं. 6 महिन्यात जरी शासन हा उपचार त्याला फ्री ऑफ कॉस्ट देत असलं तरीसुद्धा त्याचा रोजगार हा त्या ठिकाणी थांबतो, आर्थिक नुकसान त्या घराला होतं. TBमुळं त्या व्यक्तीचं मानसिक खच्चीकरणसुद्धा होतं. म्हणजे एक जो सर्वांगीण विकास त्या कुटुंबाचा, त्या जिल्ह्याचा, त्या राज्याचा आणि देशाचा आपल्याला साध्य करण्याचं विकसित भारत हे संकल्पना आहे, ती साध्य करण्यासाठी हा आजारसुद्धा कुठेतरी अडथळा बनत आहे हे लक्षात आल्यामुळं म्हणजे जगाच्या 5 वर्ष आधी आपल्याला जर हे आपण उद्दिष्ट साध्य केलं तर आपण नक्कीच देशाची जी आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी ते आपल्याला काय होणार आहे, फार मोठा सपोर्ट होणार आहे. हे मी याची म्हणजे पार्श्वभूमी आपल्याला सांगितली. तसं हा मग आजार हा पसरतो कसा? हा आजार हवेद्वारे पसरतो. हे जंतू ज्या व्यक्तीला क्षयरोग झालेला आहे त्याच्या थुंकी वाटे, शिंके वाटे हे हवेतून दुसऱ्या व्यक्तीला हे जंतू पसरतात. आणि ज्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी आहे, कुपोषण आहे किंवा प्रतिकारशक्ती इतर आजारामुळे कमी झालेली आहे, जसं की मधुमेह, आपण पाहत आहोत की प्रत्येक घरामध्ये मधुमेहाचा एकतरी रुग्ण आहे. डायलिसिसवरती असलेले रुग्ण किंवा जे काही जुनाट आजार असलेले रुग्ण आहेत, सध्या कॅन्सर किंवा इम्युनोसप्रेसंट असे वेगवेगळे नवीन आजार आपल्याकडे येत आहेत. लॉंग टर्मवरती उपचारावरती राहणारे पेशंटसुद्धा सध्या आपल्याला दिसत आहेत. असंसर्गिक आजाराचं प्रमाणसुद्धा आपल्याला वाढलेलं दिसत आहे. त्याचबरोबर जे काही हॅबिट्स म्हणजे वैयक्तिक पातळीवरती सवयी किंवा व्यसन असं आपण त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये बिडी सिगारेटचं स्मोकिंग असेल, तंबाखू खाण्याचं प्रमाण असेल किंवा अल्कोहोल, हे जे व्यक्तिगत सवयी आहेत याच्यामध्ये सुद्धा त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होते आणि क्षयरोगाचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये होतो. हवेतून प्रसार होत असल्यामुळं आपण ह्याचं प्रोटेक्शन म्हणून जन्मतःच BCGची लस ही सर्व लहान मुलांना जन्मतःच लस दिलेली आहे, जेणेकरून की हवेमधून प्रसार होतो तर ते नवजात बालकसुद्धा ह्या TBपासून त्याला प्रतिबंध मिळावा. म्हणजे इथून सुरुवात आपण ह्या सर्व्हिसेसची, क्षयरोग प्रतिबंधात्मक सर्व्हिसेसची आपण ही केलेली आहे. तर एक क्षयरुग्ण किती लोकांना हा प्रसार करतो? एक जर क्षयरुग्ण ट्रीटमेंट अभावी जर राहिला तर त्याच्या थुंकी वाटे किंवा शिंके वाटे हवेमध्ये जे ड्रॉपलेटमध्ये जो जीवाणू आहे तो एका व्यक्तीपासून 1 वर्षामध्ये 10 ते 15 व्यक्तींना ह्याचा जीवाणू जातो. म्हणजे प्रसार असा वाढतो.
मग ते 10 ते 15 व्यक्तीमध्ये क्षयरोगाचा प्रादुर्भाव होण्याची पुढं शक्यता वाढते. तर हा जो संसर्गाचा प्रसार आहे हा आपल्याला कमी करायचा आहे. हे खूप महत्त्वाचा घटक. जर आपण प्रसार थांबवला तर भविष्यात वाढणारे पेशंट आपण काय करू शकू, नक्की आपण कमी करू शकू. त्यामुळं लवकर निदान म्हणजे पेशंटचं स्क्रीनिंग करणं, म्हणजे ज्या आपल्या सर्व आरोग्य संस्था आहेत, सर्व शहरी ग्रामीण सर्व भागातल्या, आणि तसंच आपण खाजगी संस्थांमध्ये सुद्धा जे TBचे क्षयरुग्ण आहेत ह्या सर्वांचं आपण काय केलेलं आहे, एक पब्लिक प्रायव्हेट म्हणजे पार्टनरशिप, म्हणजे सर्वांना आपण याच्यामध्ये TBचा क्षयरुग्ण तिथं स्क्रीन झाला पाहिजे. आणि जिथं TBचं निदान होतं सर्व संस्थांमध्ये, आपल्या पब्लिक संस्था म्हणजे आपल्या सरकारी संस्था, खाजगी संस्था, जिथे कुठे TBचा रुग्ण निदान होईल तो शासकीय यंत्रणेला त्यांनी कळवायचं आहे. हे म्हणजे बाय लॉ त्यांना बंधनकारक केलेलं आहे. आणि आपल्या लातूर डिस्ट्रिक्टमध्ये समाधानाची गोष्ट ही आहे, चांगली एक सकारात्मक गोष्ट अशी आहे की सर्व प्रॅक्टिशनर आपल्याला याच्याबाबतची नोंदणी जी आहे ते आपल्याला कळवतात. हे खूप चांगलं प्रमाण आपल्या लातूर डिस्ट्रिक्टमध्ये आहे. आणि मागच्या वर्षीसुद्धा जो टोटल 3030 रुग्ण आपल्या जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 ह्या कालावधीमध्ये 3030 रुग्ण लातूर डिस्ट्रिक्टमध्ये आपले निदान झालेले आहेत आणि आपण ते उपचारावरती घेतलेले आहे. ह्या 18 वर्षावरील व्यक्तींचं लसीकरण आपण हे घेणार आहोत. एप्रिल, मे, जून हे 3 महिने ही मोहीम चालू राहणार आहे आपल्या लातूर डिस्ट्रिक्टमध्ये. ओके, तर हे आपल्याला म्हणजे कोणाकोणाला द्यायचं आहे, जसं मी आता अति जोखमीचे म्हणाले, तर याच्यामध्ये मागील 5 वर्षामध्ये ज्यांना TBची लागण झालेली आहे, जे पेशंट क्युअर्ड आहेत, एकदा लागण झालेली आहे मागील 5 वर्षामध्ये, म्हणजे जानेवारी 2019 पासूनचे रुग्ण. तसंच जसं मी मागाशी म्हणाले की त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना धोका आहे, तर 2021 पासूनचे जे क्षयरुग्ण आहेत, म्हणजे उपचार घेतलेले आहेत किंवा आता सध्या पण उपचारावरती आहेत, त्यांचे जे कॉन्टॅक्ट पर्सन, त्यांचे जे सहवासित आहेत, त्यांना ही लस आपण देणार आहोत. हा दुसरा ग्रुप झाला. तिसरा ग्रुप आहे 60 वर्षाच्या वरील व्यक्ती, हा तिसरा ग्रुप आहे. चौथा ग्रुप आहे ज्या व्यक्ती डायबेटीस त्यांना आहे, डायबेटीसचा उपचार त्या व्यक्ती घेतात, हा चौथा ग्रुप आहे. त्याच्यानंतर 5वा ग्रुप आहे बीडी सिगारेट स्मोकिंग, ह्याची हिस्ट्री आहे, पूर्वी ते हे स्मोकिंग किंवा बीडी सिगारेट स्मोक करत होते किंवा आत्ता आहे, अशा हा एक ग्रुप आहे याच्यामध्ये. आणि दुसरं जसं मगाशी मी उल्लेख केला की कुपोषण हे सुद्धा एक अतिजोखमीचा घटक आहे. त्याच्यामध्ये ज्या व्यक्तींचा बॉडी मास इंडेक्स म्हणजे कुपोषण, अंडरवेट आहेत, वजन कमी आहे, अशा व्यक्ती 18पेक्षा कमी BMI असलेला ग्रुप आपण याच्यामध्ये घेतलेले आहे. हे 6 ग्रुप आपण सर्वेक्षणाद्वारे ह्याची प्रत्येक गावनिहाय आम्ही यादी तयार करत आहोत. म्हणजे ह्या एप्रिल महिना आमचा पूर्ण सर्वे आणि प्रिपरेशन याच्यामध्ये जाणार आहे. आणि मे, जून, जुलै ह्या 3 महिन्यामध्ये आपण सर्व जे हे व्यक्ती आहेत त्यांचं लसीकरण हे आपण पूर्ण करणार आहोत. आता हे लसीकरण जे आहे, आता हे अडल्ट आहेत, 18 वर्षापेक्षा वरचे, तर ते आपण त्यांना असं कंपल्सरी नाही केलेलं आहे, ऐच्छिक ठेवलेलं आहे. कंपल्सरी नाही, ऐच्छिक. पण हे पूर्वी आता आपण जर ऐच्छिक म्हटलं तर सगळेच किती तयार होतील हे नाही, पण त्यापूर्वी आपण काउन्सिलिंग, जसं आता हाऊस टू हाऊस सर्वेमध्ये माहिती सगळी सांगणं, ह्याचं गांभीर्य सांगणं, ह्याचा फायदा सांगणं, आणि त्याचाच हा भाग आहे की सर्व तुम्ही जे आता पत्रकार बंधू इथं आहेत की त्यांच्यामार्फतसुद्धा हा गोष्ट सर्वांपर्यंत पोचावी, सर्व माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोचावी, हा उद्देश आहे. कारण की हे मोठ्या प्रमाणात मोहीम आपल्याला घ्यायची आहे. याच्याबाबतचे गैरसमज हे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये लोकांचे दूर व्हावेत. कारण आपण जन्मतः लस देतो आहे, म्हणजे ही सेफ लस आहे. त्याच्यामुळं TB हा लपून ठेवू नये, याचा उपचार आहे. TB हा असा आजार आहे की उपचाराने बरा होतो. पण TB आहे म्हणून एखादा रुग्ण बोलतो का मला TB आहे, दबक्या आवाजात बोलतो, बरोबर आहे. तर हा जो एक भीती, गैरसमज तो आपल्याला दूर करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं व्यापक प्रमाणात ह्याच्यामध्ये म्हणजे कमीत कमी 6 महिने कालावधीचा उपचार आहे. पण काही रुग्णामध्ये जसं की आता फुफ्फुसाचा क्षयरोग म्हटलं तर 6 महिने,
आहे. आणि फुफ्फुसाव्यतिरिक्त सुद्धा क्षयरुग्ण आपल्याला दिसून येतात, जसं की मेंदूचा आहे, हाडाचा आहे, लिम्फ नोड आहे, गाठ येते मानेवरती, फुफ्फुसामध्ये पाणी होणं आहे, आतड्याचा आहे, महिलांमधले क्षयरोग आहे. तर म्हणजे जेवढे अवयव आहेत तेवढ्या प्रत्येक अवयवाचा TBचा रुग्ण आपल्याला दिसून येतो. तर त्याच्यामध्ये कालावधी 9 महिने 1 वर्ष असू शकतो. तर जेवढा कालावधी आहे उपचाराचा तेवढा आपण पोषण आहार त्यांना देण्याचा आपला प्रयत्न हा आहे. गाव पातळीवरती काम करतात, प्रत्येक तालुक्यामध्ये एक असं. तर यांच्या तिथं सक्रिय सहभागाने आपण त्यांना ॲक्टिव्ह TB डिसीज आहे का, सक्रिय क्षयरुग्ण तो आहे का, याच्यासाठी आपण त्याची तपासणी करतो. म्हणजे थुंकी नमुना आणि एक्स-रे ह्या 2 प्राथमिक स्वरूपात आपण तपासण्या करतो. आणि त्या तपासण्या झाल्यानंतर त्याच्यात क्षयरुग्ण त्यांना आढळून आला तर आपण त्यांना उपचार चालू करतो. क्षयरुग्ण नाही आढळून आला तर तशा जे आहेत 5 वर्षाच्या आतले पण आणि 5 वर्षाच्या वरचे पण, हे सर्व जे सहवासित म्हणजे कॉन्टॅक्ट पर्सन आहेत त्यांना आपण 6 महिन्यासाठी TB प्रतिबंधात्मक उपचार म्हणजे एक आयसोनियाझाईड ही टॅबलेट आहे, ते 6 महिन्यासाठी आपण त्यांना प्रतिबंधात म्हणून देतो. म्हणजे त्या आयसोनियाझाईड INH असं त्याला शॉर्टमध्ये म्हणतात. तर ही टॅबलेट आपण त्यांना 6 महिन्यासाठी आपण देतो. तर अशा त्या फॅमिलीचं सुद्धा आपण काय करतो, संरक्षण करतो, जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना TBची लागण ही होणार नाही.